नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीओईसीच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. युनिट 1चं हे शेवटचं लेक्चर आहे. उद्यापासून आपण युनिट 2 सुरू करूया. तर आज शेवटच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे जीएमपी आणि जीएचपी. सर्वप्रथम मी डॉक्टर भावना खोब्रागडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण जीएमपी म्हणजे काय, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, आणि जीएचपी म्हणजे काय, गुड हायजीन प्रॅक्टिसेस, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आपण बघूया जीएमपी आणि जीएचपी म्हणजे काय. जीएमपी म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, म्हणजेच उत्पादन प्रक्रियेसाठी असलेली चांगली निर्मिती प्रक्रिया. तर जीएचपी म्हणजे गुड हायजीन प्रॅक्टिसेस, म्हणजे अन्न स्वच्छता राखण्यासाठीच्या चांगल्या पद्धती. हे दोन्ही नियम अन्न उद्योगासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. यामुळे अन्नाची गुणवत्ता टिकून राहते आणि ग्राहकांपर्यंत सुरक्षित अन्न पोहोचते. सर्वात पहिले आपण जीएमपी म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचे महत्व बघूया. जीएमपी म्हणजे अन्न उत्पादक आणि प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांसाठी ठरवलेले नियम आणि मार्गदर्शक तत्वे. हे नियम खालील गोष्टींवर भर देतात. हे आपण मुख्य घटक पाहत आहे की हे 5 मुख्य घटक आहेत. त्याचा आपण सविस्तर एक एक करून माहिती घेऊया. तर सर्वात पहिले आहे स्वच्छता आणि करणे. स्वच्छता आणि स्वच्छतेचे नियम, उत्पादन क्षेत्र आणि यंत्रसामुग्री स्वच्छ असणे आवश्यक आहे. अन्न प्रक्रिया करताना कोणत्याही प्रकारची घाण, केमिकल्स किंवा परदेशी पदार्थ मिसळू नयेत. कामगारांनी हात धुणे, मास्क आणि ग्लोव्ज घालणे आवश्यक आहे. दुसरं आहे उपकरणांची योग्य देखभाल. उपकरणांची योग्य देखभाल आणि स्वच्छता. अन्न प्रक्रिया करणारी उपकरणे स्वच्छ आणि योग्य स्थितीत असावी. मशिनीमध्ये अन्नाचे अवशेष राहिल्यास जंतू संसर्ग होऊ शकतोच, त्यालाच आपण म्हणतो कंटेमिनेशन. तिसरं आहे गुणवत्ता नियंत्रण, क्वालिटी कंट्रोल. कच्चा माल, रॉ मटेरियल योग्य दर्जाचा असावा. अन्न तयार झाल्यानंतर त्याचे योग्य चाचणीकरण करणे आवश्यक आहे. चौथं आहे आपलं कामगारांचे प्रशिक्षण. अन्न प्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता आणि उत्पादन प्रक्रिया यांचे प्रशिक्षण द्यावे. कर्मचारी आजारी असतील तर त्यांना उत्पादन क्षेत्रात काम करण्यास बंदी असावी. स्टोरेज आणि वाहतूक. अन्न साहित्य योग्य तापमानात आणि स्वच्छतेने साठवले पाहिजे. उत्पादन वाहतूक करताना ते सुरक्षित पद्धतीने पोहोचले पाहिजे. गुड हायजीन प्रॅक्टिसचे महत्व बघूया. जीएचपी म्हणजे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वोत्तम पद्धती. यात खालील बाबींचा समावेश आहे. इथे सुद्धा 5 मुख्य घटक आहेत. त्या प्रत्येक मुख्य घटकांबद्दल आपण एक एक करून सविस्तर माहिती घेऊया. पहिला आहे वैयक्तिक स्वच्छता, त्यालाच आपण म्हणणार पर्सनल हायजीन. अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींनी हात स्वच्छ धुणे, केस झाकण्यासाठी कॅप घालणे आणि स्वच्छ कपडे परिधान करणे गरजेचे आहे. काम करताना खोकला, शिंक किंवा थुंकणे टाळले पाहिजे. दुसरं आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता, त्यालाच आपण म्हणणार क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. अन्न तयार करण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी केवळ सुरक्षित पाणी वापरावे. स्वयंपाकघर, कारखाना किंवा दुकान स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. नंबर 3 आहे अन्नाचं योग्य साठवणूक आणि हाताळणी. प्रॉपर फूड स्टोरेज अँड हँडलिंग. थंड आणि उष्ण अन्न वेगळे ठेवावेत. कच्चे आणि शिजलेले अन्न एकत्र ठेवल्यास जंतू संसर्ग होऊ शकतो. नंबर 4 आहे कीटक आणि प्राणी नियंत्रण, त्यालाच आपण म्हणणार पेस्ट कंट्रोल. उंदीर, झुरळे किंवा इतर कीटक अन्न उत्पादन क्षेत्रात प्रवेश करू नयेत. वेळोवेळी कीटकनाशके फवारणी आणि स्वच्छता करावी. आणि शेवटचं आहे आपलं योग्य कचरा व्यवस्थापन, त्यालाच म्हणणार आपण वेस्ट मॅनेजमेंट. अन्न प्रक्रियेत निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावा. कचऱ्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्यास धोका असतो. आता आपण बघणार जीएमपी आणि जीएचपी का आवश्यक आहेत.
तर ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अस्वच्छ अन्नांमुळे अन्न विषबाधा, फूड पॉयझनिंग, जंतू संसर्ग होऊ शकतो. कायदेशीर बंधने पूर्ण करण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जीएमपी आणि जीएचपी पालन करणे बंधनकारक आहे. तिसरा आहे आपला अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी. तर स्वच्छतेमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते. उत्पादन टिकवणुकीचा कालावधी वाढण्यासाठी योग्य प्रक्रिया आणि स्वच्छता केल्यास अन्न जास्त काळ टिकते. तर या सर्व गोष्टीचा निष्कर्ष काय आहे? जीएमपी आणि जीएचपी या दोन पद्धती अन्न उद्योगात अंमलात आणल्यास अन्न सुरक्षित आणि उच्च दर्जाचे राहते. त्यामुळे अन्न उत्पादन करणाऱ्या प्रत्येकाने हे नियम काटेकोरपणे पाळावेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण अन्न सुरक्षा विषयावर आणखी महत्त्वाच्या गोष्टी शिकू. धन्यवाद.